हाईकोर्ट ने ग्राम पंचायत स्तर पर होने वाले 15 लाख तक के विकास कार्यों पर कैंची चला दी है। प्रदेश के सरपंच संघ ने राज्य सरकार से इस पर रोक लगाने की मांग की थी। राज्य के भंडारा जिले में आंदोलन का असर हुआ है। तालुका में ग्राम पंचायत पर सरपंच संगठन ने ताला लगा दिया है। जब तक समाधान नहीं निकलेगा तब तक यह आंदोलन जारी रहेगा। तालुका के कई सरपंचों ने कहा है कि ग्राम पंचायत में स्थापित तालों की चाबी समूह विकास अधिकारियों को सौंप दी गई है। आजपासून पंचायत समिती समोर आम्ही ग्रामपंचायत बंद आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि हे काम बंद आंदोलन आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या अनेक समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाची सुरुवात करत आहोत। आणि आंदोलनाचा विषय म्हणजेच की ग्रासरूटवर होणाऱ्या आम्हाला सरपंचांना अनेक अडचणीला सामना करावा लागतो। आता पहिली अडचण म्हणजे की जे वित्त आयोगाचे जे निधी आमच्यापर्यंत पोहोचतो पण आम्हाला कामाचं नियोजन करण्याचं आम्हाला म्हणजे स्वतंत्रता नाही, कारण बंदित आणि अबंदित म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच आम्हाला काम करावं लागतं। आणि ग्रामस्थांच्या अडचणी पाहता अनेक अडचणीचा जर आम्हाला सामना करावा लागत असेल, जरी कितीही अडचण ती म्हणजे ग्रासरूटवर आपण पूर्ण केली पाहिजे, जरी आमच्या कितीही मनात काम करायचं असेल तरीही आम्ही काम करू शकत नाही, कारण तिथे आम्हाला कुठेतरी आमचे हात बांधलेले आहे। दुसरा मुद्दा म्हणजे आता सांगितलेलंच आहे की 15 लाखापर्यंत आतापर्यंत आम्हाला मुभा मिळालेली होती ऑफलाईन कामं करण्याची, पण ती आता परत सरकारने कोर्टाने निर्णय काढलेला आहे की ती फक्त 3 लाखापर्यंत आम्हाला मुभा देण्यात आलेली आहे। आता विचार करा की 3 लाखापर्यंतचं जर काम ऑफलाईन होत असेल तर CSR रेटानुसार जर आपण विचार करायला गेलं तर तुमचा रस्ता किती बनेल। परत जर आम्हाला ग्रासरूटवर काम करत असताना आम्हाला शिव्या सरपंचांना खावे लागेल, तर हे सुद्धा आमची मागणी आहे की ते सुद्धा कॅन्सल करण्यात यावं। त्याचप्रकारे जसं आमच्या तळातल्या अडचणी जर समजून घेणारा जर आमचा तिथे एखादा सरपंच प्रतिनिधी म्हणून जर एखादा आमदार जर आमचा बसत असेल तर आम्हाला ती सुद्धा अनुमती म्हणजे सरपंचाला सुद्धा सरपंचामधून एक आमदाराची निवड करण्यात यावी आणि त्याचा अधिकार, तो मतदानाचा अधिकार आमच्या सरपंचांना मिळावा, ही सुद्धा आमच्या संघटनेची मागणी आहे। आणि कदाचित आम्ही जे संघटने अंतर्गत ज्या आम्ही आंदोलनासाठी आम्ही बसले आहोत, जर आमच्या अडचणी जर सोडवण्यात नाही आल्या तर राज्यव्यापी स्तरावर 28 ऑगस्टपासून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आम्ही एकत्रितरित्या राज्य स्तरावरून आम्ही आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे। नक्की ग्राउंड लेवलवर काम करत असताना प्रत्येक दिवशी सरपंचाला त्रास हा लोकांकडून होत असते। गावामध्ये वेगवेगळ्या वृत्तीचे वेगवेगळ्या शब्द बोलणारे व्यक्ती गावात भेटतात आणि ते सर्व सरपंचाला दोषी ठरवतात। त्यामध्ये आमचे सरपंचांना कधी म्हणजे झगडा करून मारण्याचीही धमकी देतात। तर त्याकरिता सरपंचाला विमा कवच विथ कायदा लागू करून करण्यात यावा अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून आमच्यावर अत्याचार हा होणार नाही। आमच्या दिलेल्या मागण्यामध्ये ही एक मागणी समाविष्ट आहे की आमच्या सरपंचामधून आपल्या महाराष्ट्रामधून कमीत कमी 2 विधानसभा आमदार द्यायला पाहिजेत आणि त्यामध्ये फक्त आम्हालाच सरपंचांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणीचाही समावेश आम्ही आमच्या मागण्यामध्ये केलेला आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही शासन, तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन असंच चालू राहील, याची शासनाने दक्षता घ्यावी। हो, आम्ही 16 आजपासून जे कुलूप लावून काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यासाठी त्यांना सूचना देण्याकरिता 26 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेटम संघटनेकडून दिलेलं आहे। 26 तारखेपर्यंत जर त्यांच्याकडून मागण्या पूर्ण करता येत नसल्या तर 28 तारखेला आझाद मैदानामध्ये आम्ही सर्व सरपंच पूर्ण राज्यव्यापी तिथे काम बंद आंदोलन, धरणे आंदोलन करणार आहोत। हा आंदोलन सरपंच संघटनेने छेडलेला असून ग्रामपंचायत अंतर्गत येणारे घटक कर्मचारी यांच्या संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांना ते सोबत नसून त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे।